नमस्कार. मी डॉक्टर बोरकर. काल आपण आहाराविषयी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच व्हिडिओचा पुढचा भाग म्हणून आज मी तुम्हाला माहिती सांगत आहे. तर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती अलग असते. त्या प्रकृतीनुसार त्याचा आहार असला पाहिजे. तर प्रकृती म्हणजे काय? तर प्रकृती आयुर्वेदामध्ये 3 मुख्य प्रकृती मानलेल्या आहेत: वात, पित्त आणि कफ. वात प्रकृतीच्या लोकांची लक्षणं काय सांगितलेली आहे की वात प्रकृतीचा व्यक्ती हा पुरुष असतो. त्याचा वर्ण हा सावळा असतो किंवा कृष्णवर्णीय असतो. त्याची त्वचाही रखरखीत आणि ड्राय असते. त्याचा स्वभाव खूप चंचल असतो, एका जागेवर स्थिर न राहणारा. असे व्यक्ती जे आहेत तर यांना वात प्रकृतीमध्ये पकडलं जातं. पित्त प्रकृती काय? तर पित्त प्रकृती ही मध्यम शरीर बांधा असलेला व्यक्ती असतो. त्वचेचा वर्ण हा उजळ असतो. अशा व्यक्तीला घाम जास्त येतो. नेचरने, स्वभावाने हा व्यक्ती हॉट टेम्पर्ड असतो आणि त्याला भूक जास्त लागणार आणि अशा जे स्वरूपाचा व्यक्ती हा पित्त प्रकृतीमध्ये येतो. तर कफ प्रकृतीची व्यक्ती कशी असते? तर कफ प्रकृती सदृढ असते आणि वजन जास्त असलेली असते. त्वचाही स्निग्ध असते आणि असे लोक मेंटली कूल अँड काम असतात. तर हे एक सर्वसाधारण 3 प्रकृतीचे लक्षणं झाले. पण ह्या 3 प्युअर फॉर्ममध्ये कधी सापडत नाही. तर ह्या मिक्समध्ये असतात. म्हणजे कुणामध्ये वात आणि पित्ताचं लक्षण जास्त दिसतात तर अशांना आपण वात पित्त प्रकृती म्हणतो. कुणामध्ये कफाचे आणि पित्ताचे लक्षण दिसतात त्यांना आपण कफ आणि पित्त म्हणतो. कुणामध्ये वात आणि कफाचे लक्षण दिसतात त्यांना आपण वात आणि कफ असं म्हणतो. तर या प्रकृतीचा अभ्यास जनरली तुम्ही नाही तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन तुमची प्रकृती कुठली आहे हे जाणून घ्यायचं आणि मग त्या प्रकृतीनुसार आहार कसा ठेवायचा आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला गाईडलाईन देऊनच आलेलो आहे. तर बघा, आता आहारामध्ये आपण आयुर्वेदानुसार जर धरलं तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय अशा चवीचा आहार असतो. दुसरं एक की त्या आहारातला जो घटक घेतला आपण, कुठला एखादा जर पदार्थ घेतला तर त्या पदार्थाचं गुणधर्म आपण त्याच्या चवीनुसार आणि त्याच्यानुसार वीर्यानुसार, वीर्य म्हणजे काय असतं की त्याचं टेम्पर्ड असतं त्या पदार्थाचं, की हॉट टेम्पर्ड किंवा मग कोल्ड टेम्पर्ड त्याला म्हणतो आपण, की त्याचा परिणाम शरीरावर होणारा थंड असतो किंवा उष्ण असतो. 2 पैकी जर धरलं तर त्याला आपण म्हणतो त्या पदार्थाचं वीर्य म्हणतो. तर हे आपण जर समजून घेतलं पदार्थाचं कुठला, याचं वीर्य कुठलं आहे समजा, तर तुम्ही कालचंच उदाहरण मी जे सांगितलं की मिरची जर घेतली त्याचं उष्ण वीर्य येणार साहजिकच, कारण तिचं शरीरामध्ये ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस खाताना आपल्याला तिखट लागते, शरीरामध्ये गेल्यावर पण तिचा उष्ण गुणधर्म आपल्याला जाणवतो. तर याच्यासाठी काही खूप असा अभ्यास पाहिजे नाही आहे. एक आपण अनुभवानं पण समजू शकतो की त्याचं वीर्य कुठलं असेल. काही गोष्टी अपवादात्मक असतात तर त्या नंतर जसं जसं व्हिडिओमध्ये मी ओघामध्ये सांगेलच की काही गोष्टी मधुर जरी असल्या तरी उष्णवीर्याचं म्हणून कसं काम करतात ते आपण नंतर बघू. पण सध्याचं एक सर्वसाधारण रूल लक्षात घ्या की मधुर असलेल्या गोष्टी ह्या जनरली शीतवीर्याच्या असतात. त्याच्यानंतर तुमच्या कटू म्हणजे काय की तिखट असलेल्या वस्तू या उष्णवीर्याच्या असतात. एक जनरल साधारण नियम आहे. त्याच्यानंतर तुमचं कषाय रसात्मक जे असतं म्हणजे तुरट चवीचं शीतवीर्याचे असतात. तुमचं दुसरी जर घेतलं तर आम्ल हे उष्णवीर्याचं जनरली राहते. लवण हे उष्ण आणि वातशामकमध्येच मोडून. आणि ह्याच चवीनुसार एक चार्ट बनवून घेतला तुम्ही तर त्याच्यामध्ये सोपं राहतं की मधुर, आम्ल, लवण. तर त्यात मधुर परत सांगतो एकदा, मधुर हे शीतवीर्यामध्ये मोडतं. आम्ल हे उष्णवीर्यामध्ये चवीचं उष्णवीर्यामध्ये जाईल. लवण हे उष्णवीर्यामध्ये जाईल कारण वाताचं शमन करतं. कटू म्हणजे तिखट हे उष्णवीर्यामध्ये जाईल. तिक्त हे शीतवीर्यामध्ये जातं. तिक्त म्हणजे तुमचं कडू चवीचे पदार्थ जनरली शीतवीर्याचे असतात आणि कषाय चवीचे पदार्थ पण जनरली शीतवीर्याचे असतात. पण हा सामान्य रूल जरी असला तरी याला अपवाद आहेत. अपवादाचा नंतर विचार करू. त्याच्यापर्यंत तुम्हाला जर जायचं असेल तर एखाद्या स्पेशलिस्टलाच किंवा कन्सल्ट करूनच तुम्हाला त्या गोष्टीचं निरसन करता येईल.
पण हा साधारण जनरल रूल जर ठेवला तरी हा तुम्हाला 90% 90% उपयोगी पडणार आहे. मग आता हे रूल आपण समजून घेतलेले आहेत. आता मॉडर्न सायन्सनुसार जर गेलो आपण तर आहारामध्ये मुख्यत्वे 2 गोष्टी असतात, एक मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स. तर मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये येतात तुमचे विटॅमिन्स आणि मिनरल्स येतात आणि मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये येतात तुमचं फॅट, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट. तर फॅट म्हणजे हे जे तेलबी असतं याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असते. कार्बोहायड्रेट म्हणजे तुमचे गहू झाले, तांदूळ झाले, ज्वारी झाली, याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असते. आणि प्रोटीन्स हे तुम्हाला डाळीमधून भेटतात. तर डाळीमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण जास्त राहतं. तर मग मॉडर्नच्या हिशोबाने आपल्याला प्रोटीन्सची गरज, वाढीसाठी प्रोटीन्सची गरज असते. तुम्हाला एनर्जी पाहिजे त्यासाठी कार्बोहायड्रेटची गरज असते. आणि फॅट्सचं तुम्हाला काही शरीरामध्ये जे अमायनो ॲसिड्स बनतात त्याच्यासाठी फॅटची गरज असते. तर ह्या गोष्टी मॉडर्न शास्त्रानुसार असतात. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त, कषाय या चवीनुसार आणि त्याचं वीर्य, उष्ण आणि शीतवीर्य याच्यानुसार आपण त्या आहाराचे गुणधर्म ठरवत असतो. आणि जसं आपली प्रकृती काय आहे त्यानुसार आपल्याला त्या गुणधर्माचे पदार्थ घ्यावे लागतात, आहारामध्ये समाविष्ट करावं लागतात. तर हे झालं आहाराच्या विषयीचं थोडंसं सखोल ज्ञान, त्याच्या घटकाच्या विषयीचं, आपण गुणधर्म जाणून घेण्याविषयीचं सखोल ज्ञान. त्यात आता आपण आहाराचे काही जे सामान्य रूल्स आहेत ते पण बघून घेऊ. तर आहारामध्ये आता समजा तुम्ही जर व्हेजिटेबल्स आणायला गेले मार्केटमध्ये, तर मग व्हेजिटेबल्स असतील समजा तर अवेलेबल आहेत, टोमॅटोज अवेलेबल आहेत. आता टोमॅटो जर बाहेरून इम्पोर्ट झालेले असतील आणि तुमच्या इथं जर पिकवल्या गेले असतील तर तुम्ही स्थानिक लेवलला जे पिकवलं गेलेलं आहे ते गुड क्वालिटीचं असेल तर स्थानिकला प्रिफरन्स द्या. म्हणजे तुमच्या भागामध्ये जे पिकवलं जाते त्याला तुम्ही अगोदर प्राधान्य दिलं पाहिजे. की तेच इम्पोर्ट होऊन आलेलं असेल, दुसऱ्या भागातून आलेलं असेल, लांबून आलेलं असेल तर त्याला थोडंसं प्रिफरन्स कमी द्यायचं. असा एक सर्वसाधारण रूल आहे. याच्या मागे लॉजिक काही जास्त लावू नाही शकत आपण, पण एक रूल पाळला तर तो नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी फायद्याच ठरतो. की तुमच्या भागामध्ये जे पिकतं ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असते. हा एक सर्वसाधारण रूल. त्याच्यानंतर ते स्वच्छ जागेवर पिकवलेलं पाहिजे. त्याला म्हणजे कुठं ड्रेनेजचं पाणी सोडून त्याच्यामध्ये वाढवलं, समजा कुठलं MIDCतलं पाणी येतं किंवा कुठलं सिवेजचं पाणी येतं, सिवेज वॉटर येतं, त्याच्यावर ते भाजीपाला ग्रो केलेला असेल, त्या वॉटरवर जमीन चांगली नसेल तर अशा ठिकाणचं तुम्ही न घेतलेलं बेटर. म्हणजे तुम्हाला ते सोर्स जो आहे तिथला, समजा पालक भाजी आहे, मेथीची आहे, या भाजीपाला जो आहे तो तिथला सोर्स कुठून उगवून आणला तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो, त्याचं स्टोरेज काय, हे तुम्हाला सगळं स्वच्छता असलेलं, हायजीन असलेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यावर अतिरासायनिक प्रक्रिया झालेल्या नको. अतिरासायनिक प्रक्रिया झाल्या तर केमिकल जे असतात ते आपल्या शरीरात पोहोचणं आपल्याला हार्म करू शकतात. आता हे फूड आपण सिलेक्ट केलेलं आहे तर त्याच्यानंतर त्याचं प्रोसेसिंग आपलं शिजवून खाल्लं गेलं पाहिजे. ते व्यवस्थित शिजवण्याची प्रक्रिया तुम्हाला माहीत पाहिजे. आणि रोजच्या आहारामध्ये एकच एक डाएट नका ठेवू, तर त्याच्यामध्ये डाएटमध्ये बदल ठेवत चला. प्रत्येक वेळेला भाजी वेगवेगळी ठेवा, एकच भाजी आहारामध्ये नको. आणि ताजी आणि गरम पाहिजे. आणि एखादी डिश तुम्ही किती चांगली बनवली पण त्या डिशबद्दल समजा तुमच्या मनामध्ये आवड नसेल तर ती नाही खायची. एखादी खूप छान बनवलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रियंट्स आहे, सगळं व्हेजिटेबल्स टाकलेले आहे, सगळं आहे, पण तुम्हाला तिचं नाही आवडलं तर ते टाळलेलं बरं असते. म्हणजे तुम्हाला ते डिश आवडणारी पण असावी, असा एक पण नियम असतो. तर ह्या आहाराविषयीचे जनरल नियम आणि आहाराविषयीचा आपण त्याच्या गुणधर्मानुसार आज बघितलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत मी एका पदार्थाचे गुणधर्म विस्तृतपणे सांगणार आहे. आणि प्रकृतीचे पण, तुमची प्रकृती कशी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता याच्यावर पण प्रकृती वाईज मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तर कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर व्हिडिओ बघत राहा. नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होत आहे. धन्यवाद.